नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे फैयाज शेख. विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल पाहून तुम्हाला कळालं असेल की हा व्हिडिओ स्ट्रॅटेजीबद्दल राहणार आहे. आता स्ट्रॅटेजीमध्ये 2-3 बाबींचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन घेऊया. तर काय करायचं आहे आपल्याला, राज्यसेवा मुख्यसाठी आपण करत आहोत. तर GS2 हा जो पेपर आहे त्याच्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण डिस्कस करूया की GS2ची मेन्सची तयारी नेमकी कशा प्रकारे केली पाहिजे, कुठल्या टॉपिक्सवर फोकस केला पाहिजे, कशा प्रकारे फोकस केला पाहिजे, कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे आणि ते मटेरियल कशा प्रकारे वाचलं पाहिजे, PYQsकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे, नेमकं आपण जे विश्लेषण जे म्हणतो ते विश्लेषण कशा प्रकारे केलं पाहिजे, काय त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि कशा प्रकारे ते राहिलं पाहिजे. मग मटेरियल रेफर करताना ते मटेरियल कोणतं राहिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण एक बाजू आहे ती पूर्वपरीक्षेचा भाग पण आहे याच्यामध्ये. जेव्हा GS पेपर 2चा मेन्सचा 150 मार्कांचा आपला अभ्यास कंप्लीट होऊन जातो तेव्हा जो पॉलिटीवाला सेक्शन जो आहे पूर्वपरीक्षेमधला तो हमखास होऊन जातो, त्याच्यामध्ये काहीच शिल्लक उरत नाही. त्यामुळे इथे आता आपल्याला अप्रोच करताना पण आता जे लोक आता यावर्षी मेन्सला राहतील, सध्या चर्चा चालू आहे की आता सप्टेंबरमध्ये कंबाईनची प्री एक्झाम घेतील आणि नोव्हेंबरमध्ये मेन्स होईल. येत्या काही दिवसात रिझल्ट त्याचा येईलच. आन्सर की आलेली आहे, सेकंड आन्सर की. त्यानुसार लवकरात लवकर आपल्याला कळेल, पण ऑक्टोबरला पण होईल, ऑगस्टला पण होईल, हू नोज केव्हा होईल. पण जेव्हा होईल तेव्हा सध्या आत्ता जे पोरं आहेत मेन्सला त्यांचा तर जोरात मेन्सचा अभ्यास चालूच असेल. तुम्ही तो मेन्सचा अभ्यास करा देखील, तर ते आहे. पण जे पुढच्या वर्षी जे परीक्षा देणार आहेत, 2022ला ज्या लोकांची परीक्षा द्यायचा विचार चालू आहे त्यांनी कशा प्रकारे अप्रोच केलं पाहिजे प्रीकडे आणि मेन्सकडे, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आणि साधारणतः स्पर्धा परीक्षा करत असताना नेमका आपला अभ्यासाकडे अप्रोच कसा असला पाहिजे, आपलं ॲज अ पर्सन, ॲज अन इंडिव्हिज्युअल आपला काय अप्रोच असला पाहिजे, परीक्षेचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून वाचलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. डिस्कशन बऱ्यापैकी डिटेल राहील. जे एकदम नवीन मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपला हा सेशन चालेल. तर इथे तुम्हाला दिसतं GS2 पॉलिटी आणि गव्हर्नन्स. आता जे एकदमच नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन नावाचा एक प्रकार असतो. परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर तुम्ही जेव्हा कुठल्याही परीक्षेची तयारी करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला ती कुठली परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी कोणत्या पोस्टसाठी आहे, राईट. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत आणि त्या कशा प्रकारच्या आहेत त्याची तुम्हाला एक बेसिक आयडिया असणं महत्त्वाचं आहे. मग स्कीम ऑफ एक्झामिनेशन नावाचा एक प्रकार असतो. तर त्याच्यामध्ये प्री आहे का, मेन्स आहे का, इंटरव्ह्यू आहे का, फिजिकल आहे का, ते स्कीम ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं असतं. त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते असतं की त्या परीक्षेचा जो सिलेबस दिलेला आहे तो तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. आता सिलेबस का महत्त्वाचा आहे, तर सिलेबस म्हणजे जी परीक्षा घेणारी संस्था जी आहे त्यांनी स्वतःला एका लिमिटमध्ये बांधून घेतलं. त्यांनी स्वतःसाठी एक चौकट बनवली की हा सिलेबस आहे, ह्याच्या बाहेर आम्ही नाही जाणार. आता गेलं तरी त्यांना कोणी विचारणारं नाही आहे, बट मोर ऑर लेस त्या सिलेबसच्या बेसिसवर त्याच्या मागे पुढे त्याच्या अराउंडच आपला क्वेश्चन पेपर वीव केलेला असतो. तर त्यामुळे ते एक फार महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, आणि हे एकदम प्युअरली जे नवीन पोरं आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो आहे की कुठलीही स्पर्धा परीक्षेची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्हाला या 3-4 गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. काय आपण पाहिलं, कुठल्या पोस्टसाठी आहे, त्यांचा स्कीम ऑफ एक्झामिनेशन कसा आहे आणि त्याचा सिलेबस काय आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे MPSC राज्यसेवेची तुमची तयारी चालू आहे. ब्रीफमध्ये मी सांगतो, MPSC राज्यसेवेचा 3 लेवलवर आपली परीक्षा होते. पूर्वपरीक्षा असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असते. आता ते इंटरव्ह्यूच्या नंतर मग परत आता आंदोलनं करणं, मोर्चे काढणं आणि त्या सगळ्या गोष्टी आता ॲड झालेल्या आहेत. कोर्ट केस पण असतं. मग त्या सगळ्यानंतर तुम्हाला नियुक्ती भेटते. मग जोक्स अपार्ट, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत किंवा ते जे आहे. मग आता पूर्वपरीक्षा आपली आहे 400 मार्काची. 200 मार्काचा जनरल स्टडीजचा सामान्य अध्ययनाचा पेपर आहे, 200 मार्काचा CSATचा पेपर आहे. मेन्समध्ये इथे आपल्याला
4 पेपर जनरल स्टडीजचे आहेत, 150 मार्कांचे आहेत, असे त्यांचे झाले 600 मार्क. मग एक पेपर 100 मार्काचा रिटन असेल, त्याच्यामध्ये 50 मार्क मराठीचं असेल, 50 मार्क इंग्रजीचं असेल, आणि एक 100 मार्काचा परत MCQ टाईपचा पेपर असेल, त्याच्यामध्ये 50 मार्क रिटन 50 मार्क मराठी असेल, 50 मार्क इंग्रजी. तर अशा प्रकारे तब्बल 700 मार्क जे आहेत ते आपले वस्तुनिष्ठ स्वरूपाचे MCQ टाईपचे प्रश्न असतील. 100 मार्क रिटन असतील फक्त, त्यातही 50 मराठी 50 इंग्लिश. मग या 700 मार्कापैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क काढायचे आहेत, 100पैकी काढायचे आहेत. मग नंतर लास्टला या 700 प्लस आणि ते 100 तुम्हाला रिटर्नमध्ये जे आहेत त्याच्या बेसिसवर तुमची कट ऑफ लागते आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता. 100 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्हीचे मार्क्स मिळून तुमचा जो काही मेरिटमध्ये रँक आहे त्याच्यानुसार तुम्हाला पोस्ट भेटते. तर हा झाला एकदम बेसिक लेवलचा त्याचा स्कीम ऑफ एक्झामिनेशनबद्दल आपण चर्चा केली. आता इथे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ही स्कीम झाल्यानंतर तुम्ही प्रिलिम्स देणार. तर माझं सजेशन असं राहील की आता तुम्ही जर एकदम नवीन मुलं आहात आणि पुढच्या वर्षी तुम्हाला जर प्रिलिम्स द्यायची असेल, म्हणजे साधारणतः काय सीन झालं मित्रांनो इथे की आत्ता चालू आहे 2021चा जुलै, तुमची परीक्षा होईल 2022ला, समटाईम इन 2022. आता केव्हा होईल ते आपल्याला माहीत नाही आहे, पण आत्ता जुलैचा महिना म्हणजे 2021चे आपल्याकडे तब्बल 6 महिने शिल्लक आहेत. ठीक आहे. आपण एक बेसिक जरी अंदाज लावला 2022च्या फेब्रुवारी मार्चमध्ये वगैरे केव्हा तरी होईल, किंवा एक न्यूज आली होती की नोव्हेंबरमध्ये पण राहिलेली परीक्षा होऊ शकते, तेव्हा मग नोव्हेंबरला आली तर मग आपल्याला थोडंसं अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये चेंज करावा लागेल. जेव्हा केव्हा एक्झाम होईल त्याच्यानुसार या आपल्या अप्रोचमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. तर पर्सनली माझं असं मत आहे की कधीही कुठल्याही आता MPSCचा अभ्यास सुरू करत असताना आधी मेन्स कवर करून घ्या. म्हणजे प्रीला जेव्हा तुम्ही जाल, प्रीच्या परीक्षेच्या आधी तुमचं मेन्सचं सगळं सिलेबस कवर झालेलं असलं तर अतिउत्तम. म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तुम्ही बऱ्याच जणांना विचारा, 99% मुलांचं प्रीच्या आधी सगळा मेन्सचा सिलेबस झालेला असतो. वाचून ॲट द व्हेरी लिस्ट बेअर मिनिमम त्यांचा वाचून तरी झालेला असतो. मग तुमचं ॲटलिस्ट तेवढं तरी झालं पाहिजे. कमीत कमी जो सिलेबस तुम्ही प्रिलिम्सला नाही करणार तेवढा जो नॉन ट्रेडिशनल जो आहे, जसं की आता HRD आहे, किंवा मग पेपर 2चं गव्हर्नन्सचा टॉपिक आहे, किंवा पेपर 1ला ॲग्रीमधला बराचसा सेक्शन आहे, पेपर 4चा सायन्स अँड टेकचा बराचसा सेक्शन आहे. मग हे घटक तरी तुमचे ॲटलिस्ट कवर झाले पाहिजेत प्रिलिम्सच्या आधी. बेस्ट केस सिनरिओ 4चे 4 सब्जेक्ट्स तुमचे थरोली वाचून झाले पाहिजेत. मग त्याच्यानंतर तुम्ही एक 3 महिने साधारणतः प्रिलिम्ससाठी द्याल आणि त्या प्रिलिम्समध्ये तुम्ही प्रिपेअर कराल. मग आता समजा तुम्ही मेन्सचा जर अभ्यास करत असाल तर GS2च्या अनुषंगाने आपला काय अप्रोच राहिला पाहिजे ते आपण पाहूया. मग आता GS 1, 2, 3, 4 या सगळ्या गोष्टींच्या आधी एक गोष्ट जी आहे ती आहे की कुठल्याही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी PYQ केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? PYQचं विश्लेषण झालं पाहिजे. त्याने काय साध्य होतं? त्याने आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे, जो स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते असा अंदाज येतो. मग तिथून आपल्याला कळतं की अच्छा सिलेबसमध्ये हा पॉईंट आहे, या पॉईंटला धरून असा प्रश्न विचारला. मग मे बी इन फ्युचर याच पॉईंटवर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे हा गेस घेण्यासाठी, एवढं अंदाज बांधण्यासाठी आपल्या मनामध्ये, आपल्या ब्रेनमध्ये तेवढी कॅपॅसिटी येऊन जाते. मग PYQ का करायचं? तर काय विचारलं गेलं आणि काय विचारलं जाऊ शकतं ते कळतं. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा काय आहे की कुठल्या टॉपिकला किती वेटेज साधारणतः दिलेलं आहे ते आपल्याला कळतं. आता PYQचं ॲनालिसिस केलं, आपल्याला कळतं की ठीक आहे बाबा, पंचायत राजवर साधारणतः 18 ते 20 मार्कांचे प्रश्न विचारलेले आहेत मागच्या मेन्समध्ये. मग या मेन्सचा अभ्यास करताना पंचायत राजला मी तेवढा इम्पॉर्टन्स देईन, राईट. आणि त्याच्याशिवाय प्लस आपल्याला काय कळतं की ठीक आहे, हा जो टॉपिक आहे ह्याच्यावर हमखास सगळ्याच पोरांना सगळेच मार्क्स मिळालेले आहेत.
त्यामुळे कायदे जे आहेत, कायदे काय करतात मुलं, फार एका सेन्समध्ये पाहिलं तर फार बोरिंग टॉपिक आहे, फार जास्त रट्टा मारायचा आहे, पण पोरं त्याला रट्टा मारतात, डिस्कशनला घेऊन बसतात, 3-3, 4-4 पोरं घेऊन बसतात, जबरदस्त अभ्यास करून घेतात, सगळे टॉपिक्स पाठ करतात, पैकीच्या पैकी कायद्यामध्ये पोरांनी मार्क्स काढलेले आहेत. माझी चूक तीच झाली, या गोष्टीमध्ये जेवढा म्हणावा तेवढा होता तेवढा रट्टा काही गोष्टीमध्ये नाही झाला. तर बघा, आणि तुम्हाला इथे एक अप्रोच मुळात आता एक प्रश्न आलाच आहे म्हणून त्याचं थोडंसं घेऊया. आता परीक्षा आहे तुमची MCQ, ठीक आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला आहेत 600, टोटल तुम्हाला 700 प्रश्न विचारले जाणार आहेत. इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल की दरवर्षी 700 क्वेश्चन तुमच्या सिलेबसवर फक्त आणि फक्त लॉजिकचे आणि फक्त कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे येतील. आणि त्यातल्या त्यात काय झालं की नवनवीन जसा क्राऊड येत जातोय तसं जास्तीत जास्त पाठांतर केलं जातं, जास्तीत जास्त गोष्टी, सबसेक्शन पण मुलांना पाठ आहेत. आणि ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काय असतं, तुम्हाला चांगलं वाईट येते का त्याला अर्थ नाही आहे, तुम्हाला किती जास्त मार्क्स पडले त्याला अर्थ आहे. मग जर 4 मुलांनी हे 4 प्रश्न अटेम्प्ट केले सबसेक्शनवाले आणि तुम्ही नाही केलेत तर तेवढंच तुम्ही मागे राहून जातात. त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता मी बोललो म्हणून याचा अर्थ नाही की तुम्ही सगळेच सबसेक्शन करत बसायला पाहिजे. बघा, PYQ पहा, कुठे काय केलेलं आहे, व्याख्या तुम्हाला साधारणतः बऱ्याच कायद्यांच्या कराव्या लागतील. सेक्शन्स तर बेअर मिनिमम आहे, तेवढं तरी मिनिमम तुम्हाला करावंच लागेल. मग तिथून तुम्ही एक 5-10 मार्क ऑर्डिनरी जनतेच्या पुढे जाता आणि तो 5-10 मार्काचाच डिफरन्स तुम्हाला आयदर अधिकारी बनवतो किंवा मग तुम्हाला फेल्युअर बनवतो. मग त्या सेन्समध्ये हा आहे. मग त्याच्यानंतर आपण आलो होतो की कशाप्रकारे PYQचं वगैरे केल्यानंतर, मग PYQ केल्यानंतर आयोगाला कुठल्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. सिलेबसमधल्या प्रत्येक पॉईंटवर नाही प्रश्न विचारत ते नेहमी, पण काही प्रश्न आहेत, काही पॉईंट्स आहेत की ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आता कंबाईंडमध्ये इकॉनॉमिक्समध्ये प्रीला एक टॉपिक हेडिंग दिलेली आहे, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट म्हणून. मग दारिद्र्य आणि बेरोजगारीवर हमखास प्रश्न असतोच. मग जे हुशार मुलं आहेत ते काय करतात, PYQ बघतात आणि दारिद्र्य आणि बेरोजगारीवर चांगला अभ्यास करून घेतात. 1-2 मार्क तिथून ते स्वतःचे घट करून घेतात. मग आता दुसरी गोष्ट काय येथे महत्त्वाची की जेव्हा अभ्यास करायला लागतो तर साधारणतः आपण एक होतं काय की तुम्ही लायब्ररीला अभ्यास करत बसलात, तुम्ही एखादं टॉपिक वाचत आहात आणि 4 पुस्तकं तुम्ही ठरवलेली आहेत की या पेपरला मी वाचेन. मग सडनली तुम्ही चहा प्यायला बाहेर गेलात, सगळ्या लायब्ररींचे मुलं आले आणि मग कोणीतरी सांगितलं की अरे अमुक पुस्तकामध्ये फार चांगलं मटेरियल आहे आणि त्याच्यातून प्रश्न आलेले आहेत. मग तुमचं काय होतं, तुमची मग रेस लागते की ते पुस्तक पण मला पाहिजे. मग ते पुस्तक पण घेणार तुम्ही. आणखी कोणीतरी काहीतरी वेगळंच मॅगझिन वाचते, तुम्ही ते मॅगझिन पण घेणार. कोणीतरी अजून काहीतरी वेगळंच सांगतं, तुम्ही ते पण घेणार. कोणीतरी एखादं टेलिव्हिजन सिरीज सांगतं, तुम्ही ते पण पाहणार. कोणीतरी एखादं न्यूजपेपरचं आर्टिकल सांगतं, तुम्ही ते पण वाचणार. मग अशा 50 गोष्टी जर वाचल्या तर मग काय होतं, तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नाही. मागे जसं आपण पाहिलं, ही परीक्षा MCQ स्वरूपाची आहे. मग MCQ स्वरूपाच्या परीक्षामध्ये अशा गोष्टी आपल्याला चालणार नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, रूल काय आहे आपला, ठराविक पुस्तकं वाचायची, म्हणजे मिनिमम मटेरियल घ्यायचं आपल्याला आणि त्याला वारंवार रिव्हिजन करायचं आहे, मॅक्सिमम रिव्हिजन करायचं आहे. कारण ही परीक्षा MCQ आहे. इथे प्रश्न तुम्हाला तुमच्या बऱ्याच अंशी जेवढं रिव्हिजन जास्त होईल तेवढं जास्त तुम्हाला अटेम्प्ट करता येतील. मग त्याच्यानंतर आता काही पुस्तकं जी असतात, आता आपल्या ह्याच्यामध्ये एक रेफरन्स येणार आहे लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्स या पुस्तकाचं. आता गव्हर्नन्स हे पुस्तक हातात घेतलं, बऱ्याच वेळा काय असतं, आपल्याला ती एक इच असते की काही घेतलं की मग ते पूर्ण वाचून काढायचं. आणि बऱ्याच वेळा काय असतं, काही पुस्तकांचे फार सुंदर लिखाण केलेलं असतं. मग आपलं हां चला सुरू करा. मग आपण पहिल्या पेजपासून ते लास्टच्या पेजपर्यंत असं एंड टू एंड सगळ्या गोष्टी आपण नाही वाचायच्या. आपण काय करायचं की ठीक आहे, हा जो टॉपिक आहे तो मी या पुस्तकातून चांगल्या प्रकारे केलेला आहे. मग आता परत तो पॉईंट मी या पुस्तकातून नाही वाचणार, मी रिपिटेशन नाही करणार माझ्या एफर्ट्सचं. याच पुस्तकातून मी ते एक जी फेमस जे बोललं जातं की 10 पुस्तकं एक वेळेस वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेस वाचा, आणि ते हमखास आपल्याला युजफुल ठरणार आहे. मग त्याच्यानंतर
हे झालं मटेरियल बाबतीत आणि तुमच्या अभ्यासाबाबतीत. तर अभ्यास आता करताना इथे MPSC किंवा UPSC किंवा कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा करताना जो काही तुम्ही टाईम दिलेला आहे स्वतःला की मी 2, 3, 4 वर्ष अभ्यास करेन, नाही जमलं तर दुसरीकडे प्लॅन बीकडे माझ्या वळेन, तर हा जो तुमचा जो टाईम आहे त्या टाईममध्ये तुम्हाला कन्सिस्टंटली एफर्ट्स द्यायचे. ठीक आहे. दिस इज अ टेस्ट मॅच. ही एक मॅरेथॉन रेस आहे, ही स्प्रिंट नाही आहे. 100 मीटरच्या स्प्रिंटचा आपल्याला हुसेन बोल्ट नाही व्हायचं आहे, आपल्याला मॅरेथॉन रन करायचे. मग मॅरेथॉनमध्ये मग आपल्याला स्टॅमिना बिल्ड करावा लागतो. मग कन्सिस्टंटली आपल्याला फॉर आवर्स अँड आवर्स आपल्याला रनिंग करत राहावेच लागणार आहे. तर इथे फॉर मंथ्स अँड मंथ्स आपल्याला अभ्यास करतच राहावं लागणार आहे. म्हणजे हां ठीक आहे, तुम्ही अभ्यासाचा शेड्यूल आखताना असंही करू नका. आता शेड्यूलचा विषय निघाला तर शेड्यूल कधीही आखताना फार जास्त टफ शेड्यूल नाही आखायचं की दिवसातला एकही मिनिट त्याच्यामध्ये स्पेअर नाही केला, असं नाही करायचं. की काही मुलं काय करतात की मग हा नाही वॉशरूमला एवढा टाईम लागेल, तेवढं नाही करायचं, अतिरेक नाही करायचा. शेड्यूल म्हणजे काय की एक साधारणतः थोडेसे माइलस्टोन स्वतःसाठी सेट करायचे की ठीक आहे, हां येत्या 15 दिवसात मी हा टॉपिक कवर करेन, साधारणतः मी एवढे तास दिवसाचा अभ्यास करेन. मग आणि शेड्यूलमध्ये फावल्या वेळासाठी, लिजरसाठी, टाईमपाससाठी पण टाईम द्या. तुमच्या शेड्यूलमध्येच राहू द्या की हां ठीक आहे, संडेला संध्याकाळी बाहेर फिरायला जाईन, संडेला एक दिवस ऑफ घेईन आणि मूवीला जाईन, संडेला ट्रेकला जाईन. या गोष्टी का गरजेचं आहेत तर तुम्हाला सेन ठेवण्यासाठी. का तर या प्रिपरेशनमध्ये काय होतं, आपण फक्त जर पुण्याला जर असाल तुम्ही किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा सेंटर असलेल्या सिटीमध्ये असाल, लाईफ आपली या 2-3 गोष्टींच्या राऊंडच रिव्हॉल्व होते. काय असतं, एक तर क्लासेस चालू असते तर क्लासेसला जा, लायब्ररीला जा, रूमवर जा, रूम लायब्ररी ह्याच्यामध्येच लाईफ एकदम मोनोटॉनस होऊन जाते. मग मोनोटॉनस झाली की लाईफमध्ये हळूहळू आपला माइंड डिप्रेस व्हायला लागतो. मग ते जर टाळायचं असेल तर कीप युअर लाईफ हॅपनिंग. काहीतरी मजा करा, इंटरेस्टिंग करा, फिरायला जा, जेवायला जा, काही तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी हमखास करा. तुम्ही UPSC किंवा MPSC करताय म्हणजे तुमचं आयुष्य संपलं आहे अशातला भाग नाही. तुम्ही या गोष्टी करत तुमच्या लाईफकडे पण अटेन्शन दिलं पाहिजे. मग दुसरं काय आहे की मटेरियल वाचताना आहे ना, म्हणजे माझं पर्सनल सजेशन हे आहे की थोडंफार इंग्लिशमध्ये पण मटेरियल वाचत राहा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त MPSC करत असताना मराठीतच वाचतो. मग त्यामुळे एकतर इंग्लिशचा अभ्यास पण होत नाही, इंग्लिश ॲज अ पेपरचा पण, आणि मग काही मटेरियल आपल्याला फक्त इंग्लिशमध्येच सापडतो. मग जेव्हा तसा भेटतो तेव्हा आपण अगदीच जास्त त्या बाबतीत नेगेटिव्ह माइंडसेट होऊन जातो की नाही इंग्लिशचं मला नाही जमणार, माझा अभ्यास फक्त मराठीतून चालू आहे. मग तो जर माइंडसेट आपल्याला काढायचा असेल तर मग आपण इंग्लिशचं घेतलं, इंग्लिशमधून पण वाचायचं आणि तिथून पण करायचं. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा इंटरनेटचं यूज कसं करायचं. मागच्या लेक्चरमध्ये मी बोललो होतो की इंटरनेट हे स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी वेपन ऑफ मास डिस्ट्रॅक्शन बनू शकतो. मग त्याला आपण चांगलं वापर करायचं. इट इज फार जास्त व्हॅल्युएबल आहे इंटरनेटचा यूज. म्हणजे राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करत असताना तर विदाऊट इंटरनेट तुम्ही अभ्यास करूच शकत नाही, इथंपर्यंत मी बोलेन. कारण तुम्हाला इंटरनेट वापरावंच लागणार आहे, तुम्हाला कन्सिस्टंटली गोष्टी सर्च कराव्या लागणार आहेत, तुम्हाला स्वतःला अपडेटेड ठेवावं लागणार आहे. नवनवीन काहीही पास झालं तर तुम्हाला ते स्वतः नोट्स ज्या जुन्या काढलेल्या आहेत, तुम्ही मागच्या वर्षी नोट्स काढले, यावर्षी तुम्हाला अपडेट करूनच घ्यावं लागणार आहे. मग त्यासाठी इंटरनेटचा वापर गरजेचा आहे. पण मग ट्रिक काय करायची इंटरनेटच्या वापरासाठी, ज्या गोष्टीसाठी वापरायचं आहे, अभ्यासासाठी जर इंटरनेट वापरत असेल तर ज्या गोष्टीसाठी वापरायचं तेवढीच वापरायची आणि परत आपल्या कामाला लागायचं. नाहीतर काय होतं, ते एकाला एक मग ते आपण 2-3 तासांनीच परत येतो फोन हातात घेतला की. मग तिथून मग सगळेच ओपन होऊन जातात, मग फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम. तसं नाही व्हायला पाहिजे, ते टाळायला पाहिजे. मग दुसरं आता एक आपल्या मुलांमध्ये फॅड आहे टेलिग्रामचं. टेलिग्रामने बऱ्याच मुलांना बरा बेनिफिट होतो, पण तुम्ही अभ्यास करताना तुम्ही त्याचा कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करा. म्हणजे टेलिग्रामच्या कुठल्या तरी एका चॅनलवर 2-3 लाख मेंबर्स आहेत आणि त्यांनी दिवसाला एक काहीतरी फॅक्टॉईड टाकतायत, एक फिगर टाकतायत, एक फोटो टाकतायत, आणि ते वाचून तुम्हाला
त्याचा मला पर्सनली नाही वाटत की फार जास्त बेनिफिट आहे. तुम्ही जेव्हा एखादं प्रॉपर पुस्तक घेऊन सिलेबस समोर ठेवून जेव्हा अभ्यास करता तेव्हाच तुमचा जोरात अभ्यास होतो. हां चला ठीक आहे, टाईमपास म्हणून त्या गोष्टी थोड्याफार केल्या पाहिजे, पण त्याला तेवढ्यातच ठेवलं पाहिजे. मग टेलिग्रामवर 100 चॅनल्स जॉईन करून 2-3 तास सगळ्या चॅनलवरचं वाचून जर काढत बसलात तर ते होत नाही, कारण आपण आपल्या एका फ्लोमध्ये चालत असतो. मी समजा पॉलिटी घेतलेत, एक 10 दिवस मग मी पॉलिटी करेन, मग टेलिग्रामवर जर बसतलो 2 तास तर मग तिथे काही हिस्ट्रीचे असतील, काही इकॉनॉमिक्सचे असतील. तो नाद खुळा आहे, तो नाद आपण सोडला पाहिजे. आता इथे एक ही गोष्ट बोलताना पण मी जरा असहज फील करतो, कारण मी पर्सनली या मताचं आहे की या गोष्टी प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातून शिकल्या पाहिजेत. अनुभवातून कारण कसं असतं, ॲज अन इंडिव्हिज्युअल एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे सगळ्याच गोष्टीमध्ये. आता कुणाला काय होतं की कुणाला, आता मला पर्सनली माझं सीसॅट फार चांगलं होतं, तर मी सीसॅटचा कधीच अभ्यास केला नाही प्रिलिम्सच्या आधी. म्हणजे लिटरली एक दिवस पण अभ्यास केलेला नाही आहे कधीच, कारण मला जेवढे मार्क्स पडायचे तेवढ्या मार्क्सने माझी प्री क्लिअर व्हायची. तर ते आळशीपणा म्हणा काही म्हणा, मला गरजच वाटली नाही की ठीक आहे काम चल रहा है तो फिर क्यों और ज़्यादा परेशान हो. तर तशा टाईपमध्ये ते होतं. तर इथे काय आहे मग की मग माझी ही स्ट्रॅटेजी जर असेल की मी सीसॅटचं काहीच केलं नाही, पण सीसॅट 200 मार्काला आहे. मग मी अशीही मुलं पाहिलेत की ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष त्यांची परीक्षाच नाही निघाली प्रिलिम्सची, पण तरीही ते GSच घेऊन बसलेत. अरे सीसॅट घ्या, सीसॅटमधून चांगले मार्क्स काढा आणि तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करा ना. कारण 200 मार्क इकडचे, 200 मार्क तिकडचे, 400 पैकी तुमचा स्कोअर लागणार आहे. 400 पैकी तुम्ही सीसॅटमध्ये 150 काढलात आणि परीक्षा क्लिअर झालात तरीही दॅट इज ओके. तर तो एक या ठिकाणी भाव आहे. मग तो राहिला सीसॅटचा. म्हणजे हां, मी असहज कोणत्या विषयाबाबत फील करत होतो, तर तुमचा जो बऱ्याच वेळा जे नवीन मुलं आलेले आहेत ना, त्यांचा साधारणतः प्रश्न हाच असतो की सर प्रिलिम्सला किती वेळ द्यायचा, मेन्सला किती वेळ द्यायचा, मग प्रिलिम झाला तर रिव्हिजनला किती वेळ देऊ. तर म्हणजे मी काही हजार लोकांना अप्लाय होईल असा प्रिलिम्सला किती दिवसांचा रिव्हिजनचा वेळ द्यायला पाहिजे, ही गोष्ट आता ते क्लासेसवाले ते करतात, बट ती मला फार इरॅशनल वाटते. कारण प्रत्येकाने ते स्वतः ठरवायला पाहिजे. तुम्हाला तुमचा अंदाज आला पाहिजे. आता मेन्सचा अभ्यास करताना पण कुठे ना कुठे तुमच्याकडे एक फ्रेमवर्क असला पाहिजे की एवढ्या महिन्यांचा माझा अभ्यास आहे, एवढ्या महिन्यात मला हे मटेरियल कव्हर करायचं आहे. तर साधारणतः या गोष्टीसाठी मला एवढे दिवस लागतील, या गोष्टीसाठी एवढे दिवस लागतील. आता पॉलिटीला समजा तुम्हाला 4 पुस्तकं वाचायचे, तर तुमच्या मनात कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की हां ठीक आहे, या 4 पुस्तकांचा अभ्यास मी एवढ्या दिवसात करू शकतो. मग त्यानुसार तुमचा अभ्यास चालला पाहिजे, नाहीतर मग कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही. मग त्याच्या पलीकडे आता या गप्पा झाल्या, पण महत्त्वाचं म्हणजे GS2 हा फार जास्त चांगला पेपर आहे. चांगला इन द सेन्स की तुम्ही जर सिन्सिअरली आणि चांगले एफर्ट्स दिलात आणि जिथे जिथे तुम्हाला पाठांतर करायची गरज आहे तिथे तिथे पाठांतर केलं, म्हणजे पंचायत राजला आहे, तुम्हाला घटना दुरुस्ती वगैरे पाठ करायचे आहेत, आर्टिकल्स पाठ करायचे आहेत, आणि तुम्हाला बरेचसे पंचायत राजमधले सेक्शन्स आणि त्या प्रोव्हिजन्स जे काही आहेत ते पाठ करायचे आहेत, आणि जे सुसंबंध कायदे दिलेले आहेत त्या सगळ्या कायद्यामधले सेक्शन्स तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि दरवर्षी हमखास असतातच, यावर्षी पण असणारच. मग या सगळ्या ज्या ॲडिशनल गोष्टी त्या केल्यात ना, आणि बाकीचं जे कॉन्सेप्च्युअल आहे त्या गोष्टी जर करत गेलात तर तुम्हाला हमखास 100च्या वर तर तुम्हाला मार्क्स पडायलाच पाहिजेत. म्हणजे यावर्षीचा टॉपर 114 मार्कांचा होता, त्याच्या आधी 119 मार्कांचा होता, म्हणजे 150 पैकी पोरांनी 119 मार्क घेतलेले आहेत. तर 100च्या वर साधारणतः बऱ्यापैकी चांगले पोरं जातात. ठीक आहे, तर त्या सेन्समध्ये पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हा पेपर तुम्ही जर चांगले एफर्ट्स दिलात तर तुम्हाला 100+ मार्क आणून देऊ शकतो. तुम्ही कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करा, बाकीच्या पेपर्समध्ये तुम्हाला एवढ्या इझिली 100 क्रॉस नाही करता येणार HRDला सोडलं तर मग 100+ मार्क देणार आहे. त्यामुळे ह्याची एक चांगली स्ट्रॅटेजी बनवा, इथे आपण डिस्कस करणारच आहोत 4 गोष्टी, मग त्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे. आणि ह्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षा करताना एका गोष्टीवर बोलावंसं वाटतं, ती ही की बऱ्याच वेळा काय होतं,
आता इथून पुढे आहे ना, आता तुमची शाळा कॉलेजेस संपलेले आहेत, आता तुम्ही ऑन युअर ओन आहात, ठीक आहे. मीही काही बोलतोय म्हणून ब्लाइंडली कुणावरही विश्वास नाही ठेवायचा. आपल्याला भक्तीमध्ये कुणाच्याही जायचं नाही आहे. मग काही मोठे IAS IPS असतील, आमच्या बॅचचे कुठल्याही MPSCचे टॉपर्स असतील, आपल्याला ऐकायचं. कारण कुठलीही व्यक्ती त्यांनी काहीतरी केले, कुणीतरी UPSC क्लिअर केले, MPSC क्लिअर केले, दे डिड समथिंग राईट, मग ते आपण समजून घ्यायला, ऐकून घ्यायला पाहिजे की काय वाटतं. पण मग ॲज इट इज त्यांनी जे सांगितलं तोच अंतिम शब्द असं म्हणून नाही जगलं पाहिजे. स्वतःच्या सत्सत्विवेक बुद्धीला जे पडतं ते बघा. तुम्ही रॅशनली, क्रिटिकली स्वतःच्या गोष्टींना, स्वतःच्या ॲबिलिटीजला ॲनलाईज करायला शिका. PYQ स्वतः पेपर घ्या, पेपर घेऊन स्वतः ॲनलाईज करायला शिका. अभ्यासक्रम स्वतः समजून घ्यायला शिका. पेपर स्वतः वाचा आणि समजून घ्या. तुम्ही जेवढं स्वतः इंडिपेंडंट बनून अभ्यास कराल तेवढी जास्त तुम्हाला त्याची हेल्प होईल. म्हणजे आणि दुसरं म्हणजे इगो काढून टाकायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आता 1-2 वर्षांनी तुम्ही 2-3 वर्ष झाले, मग जे नवीन मुलं आलेत, मग साधारणतः आपल्यामध्ये इगो होतं की हा नवीन आहे, मी सिनियर आहे, म्हणजे मी 2 वर्षापासून करतोय, तुला काय माहिती आहे. असा इगो आपल्यामध्ये नाही येऊ द्यायचा. आपल्यापेक्षा कमी वयाचा, आपल्यापेक्षा ज्युनियरही जर कुणी पोस्ट क्लिअर करून झाला असेल तर आपल्याला कधीच कमीपणा नाही वाटला पाहिजे. त्याला जाऊन विचारायला की बाबा या गोष्टीचा तू कसा अभ्यास केला होतास, हे गोष्ट मला समजत नाही आहे, हे समजावून मला सांग. तर या 2 ॲटिट्यूडनल चेंजेसमध्ये पण आपल्याला थोडंसं एफर्ट द्यायचं आहे, थोडंसं वर्क करायचं आहे. मग बाकीचं झालं, ठीक आहे. हां, कोणता पॉईंट आहे, ठीक आहे. तर मार्क्स आपल्याला पाहिजेत जास्तीत जास्त. मागच्या लेक्चरमध्ये मेन्शन झाला होता, मार्क्सिस्ट बनायचं आपल्याला. जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील आणि लवकरात लवकर आपण अधिकारी बनून ह्याच्यातून बाहेर कधी निघू त्याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. तर ॲक्च्युली आता सिलेबस आता हा ओव्हरऑल आपण काय केलं तर अभ्यास करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, आपली मेंटॅलिटी कशी असली पाहिजे. एक साधारणतः 4 गोष्टी ज्या मला अनुभवात आल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. सगळ्याच 100% करेक्टच असतील असंही नाही आहे. तुमच्या बुद्धीला जे पटतं ते घ्या, जे नाही पटत ते तुम्ही तपासून पहा आणि त्यानुसार चला. असो, आता हा आहे GS2चा स्पेशल कोर्स. आता तुम्हाला इथे दिसतंय संपूर्ण GS2 दिसतंय इथे, ठीक आहे. आपण काय केलं, आता आमचे सागर सर चांगले मित्र आहेत, त्यांनी बोलले होते की तुम्ही इंटिग्रेटेड घ्या. मग त्याच्यानंतर स्टुडंटची डिमांड अशी होती की सर इंडिव्हिज्युअल कोर्सेस लॉन्च करा जरा आम्हाला अफोर्डेबल ह्याच्यामध्ये. मग बऱ्याचशा आर्थिक समस्या पण आहेत आणि करोना वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यात आमची पण जॉईनिंग पण आहे आणि आमचंही काही ह्याच्यामध्ये हे नव्हतं. म्हटलं की ठीक आहे, चला जास्तीत जास्त मुलांचा फायदा व्हायला पाहिजे, त्यामुळे कमीत कमी शुल्क कसं ठेवता येईल त्यानुसार आम्ही हे केलं. ह्याच्यापुढे ही आमची टीम आहे, पूर्ण इंटिग्रेटेडचं पण ह्याच्यामध्ये कवर होईल आणि इंडिव्हिज्युअली पण कवर होईल. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे वाटतं ते विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि तिथून तुम्हाला सगळं कळेल. तर आता हा आयोगाने दिलेला सिलेबस आहे. अच्छा, इथे एक गोष्ट आपली मेन्शन करायची राहून गेली, ती आतापर्यंत 1/3 नेगेटिव्ह मार्किंग होती. एका प्रश्नामागे 1/3 चुकायचे. ॲक्च्युली MPSCचं तसं नव्हतं. MPSCचं 3 प्रश्नामागे 1 चुकीचं धरायचे, ठीक आहे. म्हणजे काय होतं, समजा माझे 9 प्रश्न चुकले तर आयोग काय करायचा, माझ्या 3 प्रश्नांचे मार्क्स मायनस करायचा, ठीक आहे. सॉरी, पण आता काय झालं, आणि 9 चुकले तर 3 प्रश्नांचे मायनस करायचे. का, कारण दर 3 चुकीच्या प्रश्नामागे एका प्रश्नाचे मार्क मायनस केले जातील असा आयोगाचा नियम होता. त्यामुळे 9 चुकले तर तुमचे 3 मार्क्स मायनस होतील. पण 10 चुकले किंवा 11 चुकले तरीही हा एकच प्रश्न आहे, हा 2 प्रश्न आहे, त्यामुळे 10 किंवा 11 चुकले तरीही तुमचे 3 प्रश्नांचेच मार्क्स मायनस व्हायचे. 12 जर चुकले तरच तुमचे 4 प्रश्नांचे मार्क्स मायनस व्हायचे. असा आयोगाचा सीन असल्यामुळे आतापर्यंत तुम्ही जर कट ऑफ पाहिल्या तर त्या पूर्णांकामध्ये होत्या, कधीच त्या पॉईंट समथिंगमध्ये नव्हत्या. पण मागच्या वर्षी आयोगाने सिलेबस पण रिवाईज केला आणि तो नियम पण चेंज केला. एकतर 1/3च्या ऐवजी त्यांनी काय केलं, सॉरी इथे लिहितो,
1/3च्या ऐवजी 1/4 केलं आणि दर 4 प्रश्नांच्या मागे एका प्रश्नाचे मार्क्स असं नाही म्हटलं, त्यांनी क्लिअरली म्हटलं की 25% मार्क्स तुमचे कॅन्सल होतील प्रत्येक प्रश्नाला जेवढे आहेत. त्यामुळे आता तुमचे 10 प्रश्न चुकले तर तुमचे 2.5 मार्क जे आहेत त्याचे 25% तेवढे तुमचे मायनस होतील. आता इथे काय आहेत, भारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या संदर्भासह, विशेष संदर्भासह व कायदा, या तुमच्या पेपरची हेडिंग आहे. 150 मार्काचा हा पेपर आहे. 2 तासामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये हा पेपर सॉल्व करायचा असतो. पदवीच्या लेवलचा दर्जा आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा, आणि स्वरूप हे MCQचं आहे, वस्तुनिष्ठ. 150 पैकी 110 मार्क्स मिळवून देणारा हा तुमचा पेपर आहे. त्यामुळे ह्याच्याकडे जेवढं जास्त अटेन्शन द्याल तेवढं जास्त तुमच्या फायद्याचं आहे. मग बघा इथे हा जो, आता आपण काय करूया, सिलेबस वाईज आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि काय काय अप्रोच करायचं आहे ते थोडक्यात पाहूया. ठीक आहे. स्ट्रॅटेजी वाईज तर आपलं बाकीचं झालेलं आहे. बाकी माझं बघा, मी तुम्हाला हार्डकोर टार्गेट्स मी नाही देणार आहे की हां ठीक आहे हे 4 महिन्यात तुमचं GS संपेल किंवा सिलेबस संपेल, मेन संपेल, प्रीच्या 10 दिवसाआधी तुम्ही रिव्हिजन सुरू करा, 30 दिवसाआधी सुरू करा. मला वाटतं पर्सनली की ते तुमचं तुम्ही ठरवलेलं चांगलं राहील, तुमच्या स्वतःच्या कॅपेबिलिटीजला आणि प्रिपरेशन्सला समोर ठेवून. तो इंडिव्हिज्युअल आणि पर्सनलाइज डिसिजन आहे. मग त्याच्यानंतर आता हा टॉपिक जो आहे भारताचे संविधानवाला, आता ह्याच्यासाठी कोणतं बुक रेफर करायचं, तर ह्याच्यासाठी बुक आहे इंडियन पॉलिटी बाय M. लक्ष्मीकांत. मराठीमध्ये त्याचं नाव इंडियन पॉलिटीच आहे. ठीक आहे. तर ते अनुवादक श्रीकांत गोखले यांनी केलेलं आहे, के सागरचं. हा UPSC MPSCच्या पोरांसाठीचा बायबल आहे. अत्यावश्यक पुस्तक आहे, फार महत्त्वाचं पुस्तक आहे, फार सुंदर अप्रतिम लिहिलेलं पुस्तक आहे. मला फार आवडतं पुस्तक, हायली रेकमेंडेड. ठीक आहे. आणि हायली रेकमेंडेड म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहेच. तुम्ही MPSC करत असाल राज्यसेवा तर तुम्हाला लक्ष्मीकांत करावंच लागेल. ठीक आहे. मग इथे जे आहेत ना, इथे बघा तुमच्या आता संविधानाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. मूलभूत हक्क असतील, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य वगैरे वगैरे या गोष्टी, त्याच्यावरच साधारणतः प्रश्न विचारलेले आहेत. आता काही गोष्टी याच्यामध्ये नवीन नवीन टाकलेल्या आहेत. आता हा जो आहे कामाचा हक्क, माहितीचा हक्क किंवा संपत्तीच्या अधिकारामध्ये बदल, शिक्षणाच्या अधिकारामध्ये बदल, या गोष्टी आधीच्या सिलेबसमध्ये नव्हत्या, पण फक्त ह्यांनी मेन्शन केलं आहे. नवीन म्हणजे आधी कधीच कुणीच वाचलेलं नाही आहे अशातलं काहीच नाही आहे. फक्त थोडंसं अप्रोच आता थोडंसं सिलेबसमध्ये मेन्शन केले म्हणून आपल्याला 1-2 पेजेस जास्त वाचावे लागतील, तो भाग वेगळा. बट या गोष्टी सगळ्यांनी कवर केलेल्या आहेत. साधारणतः नाही म्हटलं तरी ह्याच्यावर एक 25 मार्कांचे प्रश्न आलेले आहेत मागच्या आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये. तर हे 25 पैकी 25 मार्क पोरांनी काढलेले आहेत. तुम्ही पण काढू शकता. फक्त M. लक्ष्मीकांतमध्ये थरोली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुमचे मूलभूत कर्तव्य असतील, तुमच्या घटना दुरुस्ती असतील, प्रमुख आयोग जे काही आहेत ते सगळे आयोग तुम्हाला इथून कवर होऊन जातात. मग हे झालं इंडियन पॉलिटी. पहिलं पुस्तक, महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे आपल्या अभ्यासासाठी? इंडियन पॉलिटी बाय M. लक्ष्मीकांत. इंग्लिशमध्ये तुमचा अभ्यास असेल इंग्लिशमध्ये वाचा, मराठीमध्ये अभ्यास असेल मराठीमध्ये वाचा. आता M. लक्ष्मीकांत वाचताना काळजी काय घ्यायची, तर M. लक्ष्मीकांतमध्ये आपल्याला आर्टिकल वाईज प्रश्न विचारले जातात. त्यामुळे M. लक्ष्मीकांतला लास्टला त्याने कोणताही टॉपिक झाला, राष्ट्रपती झालं की राष्ट्रपतीच्या शेवटी राष्ट्रपतीशी रिलेटेड सगळे टॉपिक्स दिलेले आहेत. कॅग झाला, कॅगच्या शेवटी 148, 49, 50, 51मध्ये काय आहे ते दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फुल फोकस ठेवायचा आहे की ही गोष्ट मला पाहायचीच आहे, ही गोष्ट मला वाचायचीच आहे. कारण आर्टिकल्स आपल्याला जसेच्या तसे विचारलेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे. मग ते झालं. त्याच्याशिवाय लक्ष्मीकांतमध्ये बरेचसे टेबल्स वगैरे दिलेले आहेत. टेबल्स कशा प्रकारे दिलेले आहेत? बऱ्याचशा वेळेस आतापर्यंत जे राष्ट्रपती होऊन गेले त्यांची लिस्ट दिली आहे. बरेचसे जे संविधानामधले जे शेड्यूल्स आहेत परिशिष्ट त्यांची लिस्ट दिलेली आहे. ते सगळे टेबल्स वगैरे आपल्याला फार जास्त अटेन्शनने बघायचे आहेत. मग त्याच्यामध्ये बघतानाही त्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लावायचं. राष्ट्रपती बघताना बघायचं की 2 वेळा राष्ट्रपती कोण झालं, ह्यांच्यानंतर कोण झालं, कोणत्या कालखंडात कोण राष्ट्रपती होते, थोडंसं लॉजिक लावत त्या गोष्टींना करत गेलो तर M. लक्ष्मीकांत चांगलं होऊन जातं. तर M. लक्ष्मीकांतमधले टेबल्स आणि लास्टला जे आर्टिकल्स वगैरे आहेत, जे काही ज्याच्यात ते दिलेले आहेत ते सगळं आपल्याला
करायचं आहे. मग दुसरं पुस्तक आहे एम लक्ष्मीकांतचंच गव्हर्नन्स इन इंडिया. मग हे पुस्तक तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचत असाल तर इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीत वाचत असाल तर मराठीत हे आहे. या पुस्तकाचं आपल्याला सिलेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे. जनरली सगळे टॉपर्स आपल्याला 3 ते 8 हे जे टॉपिक्स आहेत या पुस्तकातले फ्रॉम चॅप्टर नंबर 3 टू चॅप्टर नंबर 8 रेफर करायला सांगतात. तेवढेच रेफर करा, तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे पुस्तक का महत्त्वाचं आहे तर हे पुस्तक आयोग रेफर करतं म्हणूनही महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही PYQचं ॲनालिसिस करा, हे पुस्तक हातात घेऊन तुम्हाला या पुस्तकातल्या लाईन बाय लाईन प्रश्न विचारलेले दिसतील. मग जेव्हा आयोग लाईन बाय लाईन प्रश्न विचारतो तर मग ते पुस्तक आपलं वाचणं महत्त्वाचं होऊन जातं. मग त्याच्याशिवाय एक महत्त्वाचा सेक्शन आहे पंचायत राज म्हणून. पंचायत राजमध्ये साधारणतः तुम्हाला 18 ते 20 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. किशोर लवटे इज मोर दॅन इनफ. तुम्हाला पंचायत राजच्या बाहेर ह्याच्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन काहीच वाचायची गरज नाही. दिस इज इनफ, मोर दॅन इनफ. ॲक्च्युली फार जास्त डेटा आहे याच्यामध्ये, तर तेही तुम्ही समजून घ्या. PYQ करताना या पुस्तकातला कोणता डेटा पाठ करायचा, कोणता डेटा निग्लेक्ट करायचा तेही तुम्हाला समजलं पाहिजे. आपण आपल्या कोर्समध्ये हळूहळू प्रत्येक टॉपिक जेव्हा घेऊ ना, त्या प्रत्येक टॉपिकमध्ये या गोष्टीवर डिस्कस करणारच आहोत. मग शेवटी जो गव्हर्नन्सचा जो सेक्शन आहे त्याच्यासाठी माझ्या मते बेस्ट बुक युनिकचं भाग 2 जे होतं. आता त्यांनी हा बुक पब्लिश करतायत का बंद केला मला माहीत नाही, पण आधी हा बुक होता. त्यामुळे भाग 2 जर भेटत असेल जुनं घ्या, जुन्यातून वाचा, नवीन मटेरियल अपडेट करून घ्या, कारण दिस इज अ ब्रिलियंट बुक. फार छान पुस्तक आहे. कुठे थोडंसं UPSCचा अप्रोच असल्यामुळे जास्त मटेरियल दिलेलं आहे, पण तो जास्त वाचल्यामुळे तुमचीच कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली होईल. मग तुमची कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली झाली तर मग तुम्हाला डेटा आणि फॅक्ट्स लक्षात ठेवणं इझी जातं. मग थोडंसं डोक्यात कॉन्टेक्स्ट बनतो ना, मग त्या कॉन्टेक्स्टच्या अवतीभोवती तुम्हाला ते मेमरी ब्लॉक्स जे बनवायचे असतात तसे बनवून तुम्ही करू शकता. तर इथे बघा आपल्याला ही पुस्तकं 3-4 पुस्तकं महत्त्वाची आहेत. मग सिलेबसमधला आपण पहिला सेक्शन पाहिला, ठीक आहे. आता दुसरा सेक्शन आहे नवीन सिलेबसनुसार भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था, सांघिक विधिमंडळ आणि न्यायमंडळ. तुम्ही सिलेबसची कॉपी तुमच्या समोर असेल. हा सगळा टॉपिक बघा. आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आता हे अवशेषाधिकार, मग कलम 370 रद्दबातल, या नवीन गोष्टी टाकलेल्या आहेत. आता नवीन टाकलेल्या आहेत म्हणजे या आधी कुणीच वाचलेल्या नाही आहेत अशातला भाग नाही आहे. 370चा अभ्यास सगळ्यांनी केलेलाच आहे. आता रद्दबातल केले म्हणजे अजून जास्त सगळ्यांनी करतीलच, करायलाच पाहिजे इनफॅक्ट, कारण त्याच्यावर प्रश्न हमखास विचारले जाणार आहेत. आता असममितीय फेडरलिझम म्हणजे काय, की आपले लुई टिलिन म्हणून एक स्कॉलर आहेत, त्यांनी फेडरलिझम, भारताच्या फेडरलिझमला असिमेट्रिकल फेडरलिझम म्हटलं आहे. की USA फेडरलिझम कसं आहे की एका साईडला केंद्र सरकार आहे, बाजूच्या साईडला राज्य सरकारे आहेत. सगळ्या राज्य सरकारांना त्यांच्या सिनेटमध्ये, त्यांची जी राज्यसभा आहे तिकडे सगळ्या राज्य सरकारांचे 2-2 मेंबर्स असतात. 50चे 2 असे 100 मेंबर त्यांच्या सिनेटमध्ये आहे. पण आपल्याकडे असममितीय आहे, म्हणजे आपल्याकडे केंद्र सरकारची पॉवर आणि राज्य सरकारांची पॉवर यांच्यामध्येही फार जास्त गॅप आहे. आणि राज्यांच्या पॉवरमध्येही गॅप आहे. काही राज्यांचे राज्यसभा मेंबर्स फार जास्त आहेत, तर काही राज्यांचा एकच मेंबर आहे. मग त्याच्यात आपण युनियन टेरिटरीज नावाचा पण प्रकार आपल्याकडे आहे. मग त्याच्याशिवाय राज्यामध्ये पण कसं आहे, काही राज्यांना स्पेशल हक्क दिलेले आहेत. मग तो पण इफेक्ट आहे. 370-71मध्ये आपण ती चर्चा करणारच आहोत. मग त्याच्या अनुषंगाने काही शेड्यूल्ड एरियाज आणि ट्रायबल एरियाज, जे अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे आहेत, त्यांचा विषय पण आहे. मग हा टॉपिक त्या सेन्सने महत्त्वाचा ठरतो. मग हा पूर्ण टॉपिक आपल्याला ॲज इट इज लक्ष्मीकांतमधून करायचं. लक्ष्मीकांतच्या बाहेर जाऊ नका, लक्ष्मीकांतच्या बाहेरचं वाचू नका. हा फक्त लक्ष्मीकांतमधून करायचा आहे. एखादं छोटंसं टॉपिक जर तुम्हाला कुठे भेटलं नाही, आता हा नवीन ॲड केलेला आहे, हा तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये नाही भेटणार. छोटंसं इंटरनेटमध्ये गुगल सर्च करायचं, असिमेट्रिकल फेडरलिझमबद्दल 4 फॅक्ट काढून घ्यायचे, थोडीशी संकल्पना समजून घ्यायची, 2-3 चांगल्या गोष्टी, 2-3 वाईट गोष्टी, काय काय आहे त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स वगैरे समजून घ्यायचं. 1 पेजमध्ये त्या नोट्स काढायच्या, बाजूला व्हायचं, संपला विषय. लक्ष्मीकांतला सोडायचं नाही. ठीक आहे. हा झाला दुसरा टॉपिक. मग हा आहे तुमचा चौथा टॉपिक,
राज्य शासन व प्रशासन. आता ह्याच्यामधला हा सेक्शन जो आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधिमंडळ, विधानसभा वगैरे हा टॉपिक तुमचा परत लक्ष्मीकांतच्या इंडियन पॉलिटीमधून होणार आहे. आणि हा जो टॉपिक आहे राज्य सचिवालय, मुख्य सचिव वगैरे तुम्हाला गव्हर्नन्समध्ये बऱ्यापैकी त्याचा मटेरियल मिळून जाईल. आणि महाराष्ट्राची निर्मिती आणि पुनर्रचना जे आहे ते तुम्ही इतिहासाचं जे पुस्तक आहे आपलं समाधान महाजन यांचं, त्याच्यामध्येही तुम्हाला ते भेटून जाईल. आणि कोळंबे सरांच्या पॉलिटीमध्येही भेटून जाईल. मग तेवढ्या पुरतंच दुसरं एखादं पुस्तक वाचायचं. मग एखादं महाराष्ट्र राज्य शासन वगैरे बुक असं घ्यायचं आणि ते वाचत बसायचं असं नाही करायचं. तसं बघा, लक्षात ठेवा, आपल्याला 50 विषयामध्ये PhD करायची नाही आहे. आपल्याला परीक्षा क्लिअर करून अधिकारी बनायचं आहे. ते सगळ्यात आधी ब्रेनमध्ये असू द्या. मग हा दुसरा आणि चौथा या 2 टॉपिकवर साधारणतः 30 ते 35 प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत. आणि हे दोन्ही प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त लक्ष्मीकांतमधून होऊन जातात. त्यामुळे ते 25 आणि ह्याच्यावरचे एक 30-35 असे नाही म्हटलं तरी 60 मार्क तुमचे लक्ष्मीकांतमधून निघतात. त्याच्या पलीकडे जाऊनही अजून तुमचे लक्ष्मीकांतमधून मार्क्स निघत राहतात. आता हे ग्रामीण शासन वगैरेचे प्रश्न लक्ष्मीकांतमधून काही येतात. पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हा दुसरा आणि चौथा झाला. हा जो तिसरा टॉपिक जो आहे हा नवीन टॉपिक आहे. ठीक आहे, म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये पण अभ्यास करायचे, पण सेपरेटली वेगळा म्हणून हा टॉपिक नवीन दिलेला आहे. आपण ह्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन आपल्या लेक्चर कोर्समध्ये घेतलेला आहे. तर हा जो टॉपिक आहे ह्याच्यावर तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामधून थोडा डेटा काढावा लागेल, किंवा कुठलंही मार्केटमध्ये जर नवीन पुस्तक आलं असेल MPSCचं त्याच्यातून तेवढं टॉपिक करायचं होतं. काय बऱ्याच वेळा आता ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, 4 गोष्टी, त्या 4 गोष्टी आपण इतिहासामध्ये इकडे तिकडे वाचलेल्या आहेत. म्हणजे परत त्याच गोष्टी आहेत. आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळामध्ये 4 गोष्टी आपण प्रशासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाचणार आहोत, किंवा ब्रिटिश काळामध्ये काय घडलं ते तसाही आपण पूर्ण इतिहास अभ्यास करतोच. पण आपल्याला थोडीशी ती परत इच असते की हा टॉपिक माझा कव्हर झाला नाही. तर मार्केटमधलं कुठलंही चांगल्या प्रकाशनाचं एक पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये हे जर टॉपिक असेल तर तो तिथून करून घ्या. ज्ञानदीपचा असेल किंवा मग अजून बऱ्याच ह्यांनी काढलेला आहे, त्याच्यात आहे तो टॉपिक. आता आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे, हा आहे टॉपिक 5वा. हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक तुम्हाला किशोर लवटेमधून करायचा आहे. किशोर लवटेच्या बाहेर जायची तुम्हाला अजिबात गरज नाही. लिटरली जायचंच नाही. कुणी जा म्हटलं तरी जायचं नाही. पूर्ण 18 ते 20 मार्काचा टॉपिक आहे. किशोर लवटेमधून हमखास कव्हर होतो म्हणजे होतो. ठीक आहे, माझी गॅरंटी आहे. मग आता परत हा 6वा जो आहे जिल्हा प्रशासन, हा तुम्हाला युनिकच्या भाग 2 मध्ये पण मिळेल. तुम्हाला गव्हर्नन्स लक्ष्मीकांतचं जे आहे त्याच्यात पण भेटेल. आणि सध्या मार्केटमधलं एखादं नवीन जर पुस्तक आलं असेल तर त्याच्यातून आता युनिकच्या भाग 2 मध्ये हे जे तहसीलदार आणि तलाठी वगैरे जे आहेत ह्याच्यावर साधारणतः एखादा प्रश्न आणि एखादा मार्क वगैरे असेल. पण सिलेबसमध्ये दिलं की आपल्याला ती थोडीशी भीती वाटतेच. आणि ऑब्व्हियसली सिलेबसमध्ये दिला म्हणजे आपण करणं आवश्यकच आहे. मग मार्केटमध्ये एखादं पुस्तक असेल त्याच्यातले 1-2 पेजेस ह्या टॉपिकवर दिलेले असतील, तेवढेच 1-2 टॉपिक्स ॲडिशनल वाचायचे. मग आलं पक्ष आणि हितसंबंधी गट. पक्ष आणि हितसंबंधी गटमध्ये पक्षीय निधी हा एक नवीन टॉपिक आहे. नवीन टॉपिक म्हणजे फार जास्त त्याच्या कोर्समध्ये आपण तो फार चांगल्या पद्धतीने घेतला आहे. फार डिटेलमध्ये मी नोट्स काढलेल्या आहेत त्याच्या. पण हा मला आता मेनस्ट्रीम मार्केटमधल्या ज्या बुक्स आहेत त्याच्यामध्येही तो नाही दिसला. युनिकचं तर जुनं एडिशन आहे. ज्ञानदीपच्या नवीन एडिशनमध्ये पण पक्षीय निधी हेडिंग दिसली नाही. पण तरीही हा टॉपिक तुम्ही युनिकमधून करा, ज्ञानदीपमधून करा, कुठूनही करा. फार चांगला टॉपिक आहे. फार तुम्हाला मस्त मार्क्स मिळवून देणारा आहे. साधारणतः 8 ते 10 प्रश्न या टॉपिकवर असतात. मग ह्याला थोडंसं करंट अफेअर्सची जोड देऊन हा करायचा टॉपिक आहे. पॉलिटीमध्ये आपल्याला करंट अफेअर्सची जोड द्यायचीच आहे. मग त्याच्यातून हे करायचं. मग त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया थोडंसं लक्ष्मीकांतमध्ये डिटेल थोडं दिलेलं आहे. आणि युनिकचं भाग 2 ह्याच्यामधून हा पूर्ण टॉपिक कवर होतो. मग आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि VVPAT जर तुम्हाला वाटलं की त्या बुक्समध्ये नाही आहे तर थोडंसं VVPAT सर्च करायचं. काय आहे VVPATचा फुल फॉर्म काय आहे, कधी लॉन्च झालं, कुठल्या एरियात झालं, काय झालं, कसं झालं, थोडंफार 4 गोष्टी त्याच्या बघायच्या आणि
पुढे चालायचं. ह्याच्यावरही 12, 13, 14 प्रश्न दरवर्षी विचारलेले आहेत. मस्तपैकी तुम्ही सगळेच मार्क तिथे स्कोर करू शकता. मग इथे प्रसारमाध्यम आहे. आता प्रसारमाध्यमामध्ये हे फेक न्यूज आणि पेड न्यूज हेडिंग नवीन दिलेली आहे, पण हेडिंग नव्हती तेव्हा पण आम्ही त्या गोष्टींचा अभ्यास केलाच होता, तुम्हालाही तो करावाच लागेल. हा बऱ्यापैकी काय म्हणता येईल कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे. 4-5 मार्क याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग आता त्याच्यानंतर आहे शिक्षण पद्धती. आता शिक्षण पद्धती थोडंसं पॉलिटीच्या अंगाने आपण करून घ्यायचं. कुठलंही भाग 2चं जे पुस्तक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण मिळून जाईल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा HRD तुम्ही कराल त्याच्यामध्ये शिक्षण तुम्ही फार जास्त डिटेलमध्ये करणार आहात. ठीक आहे. तर हे जे आहे सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान, ई-पाठशाला, स्वयं, हे सगळं टॉपिक्स तुम्ही HRDमध्ये डिटेलमध्ये करणार आहात. तर तिथलंच जे पुस्तक आहे त्याच पुस्तकातून इथे पण अभ्यास करायचा. आणि भाग 2च्या कुठल्याही पुस्तकात तर ते असणारच आहे. ह्याच्या पुढे प्रशासनिक कायदा. आता प्रशासनिक कायदा या हेडिंगमध्ये आता हे प्रत्यायुक्त कायदे वगैरे या 2-4 हेडिंग नवीन टाकलेल्या आहेत, पण तसंही जुन्या काळात पण ते केलंच जायचं. ह्याच्यामधले जे आहेत ना हे नैसर्गिक न्यायाची तत्त्वे वगैरे, हे तर तुम्ही PYQ जरी केले तरी त्याच्यावरूनही सुटतात. 4-5 प्रश्न याच्यावर 6-7 प्रश्न विचारले जातात. ते 6-7 प्रश्न कवर होतात. चांगले एक कुठल्याही बुकमध्ये 10-20 पेजेसचं मटेरियल असेल त्याच्या पलीकडे जात नाही आणि PYQच्या पलीकडे जात नाही. मग आता हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, हा पूर्ण कायदा डाउनलोड करायचा, समजून घ्यायचं की काय आहे. कुठल्याही नवीन पुस्तकात, ज्ञानदीपच्या पुस्तकामध्ये हा टॉपिक दिलेला 2021ला एडिशन आलं असेल तर त्यांनीही हा दिलेला असेल, तिथून तर वाचाच. माझं पर्सनल सजेशन राहील की एक बेअर ॲक्ट स्वतःकडे ठेवा, जेणेकरून पुस्तकातून काही गोष्टी समजत नसतील तर नेमक्या त्या ॲक्टमध्ये काय दिलेलं आहे आणि कसं दिलेलं आहे ते आपल्याला समजतं. मग याच्यामध्ये भूमी अभिलेख म्हणजे काय, आता आपल्या पोस्टमध्ये भूमी अभिलेखची पोस्ट असते. आता ह्याच्यावरचे हे जे आहे ना जमीन महसूल संहिता, आपले जे तहसीलदार म्हणून जेव्हा तुमची पोस्ट लागते, डेप्युटी कलेक्टर लागते, नायब तहसीलदार, इवन या सगळ्यांचं काम ह्याच्या बेसिसवरच चालू असतं. मग जे DSLR असतात आपले, डेप्युटी सुपरिटेंडंट लँड रेकॉर्ड्स, ही पोस्ट पण आहे, मग त्यांचं पण काम ह्याच्यावर चालतं. म्हणूनच त्यांनी महसूल एक महत्त्वाचा भाग आहे राज्य प्रशासनाचा. MPSCमधून 3-4 पोस्ट महसुलातच जात आहेत, म्हणून हा टॉपिक टाकलेला आहे. मग काही सुसंबद्ध कायदे, 8 कायदे आहेत. ह्याच्यामध्ये आधी जे होतं ना, ह्याच्यामध्ये बघा हा जो कायदा आहे तुमचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, हा 2020ला नवीन ॲड केला आहे. आणि हा जो आहे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007, हे 2 कायदे नवीन ॲड केलेले आहेत. ह्यांच्या जागी जो कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट होता त्याला पेपर 3मध्ये शिफ्ट केले आणि ह्याच्या जागी SC/ST ॲक्टचे जे नियम होते ते आता काढून टाकलेत. पण कायदे 8च आहेत. 8 कायद्यावर आणि खाली एक डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट तुम्हाला करावं लागेल. या 8-9 कायद्यावर साधारणतः 20, 22, 25 क्वेश्चन असतात. यावर्षी थोडेफार कमी होतील कारण अजून एक 2-3 टॉपिक्स यांनी ॲड केलेले आहेत. आता इथे काय करायचं, मी युजली बेअर ॲक्ट वाचलेत, इंग्लिशमधून वाचलेत. तुम्हाला सोपं वाचत असेल तर युनिकच्या भाग 2मध्ये हे कायदे गॅझेटमधून बेअर ॲक्ट काढून त्यांनी दिलेले आहेत मराठीमध्ये भाषांतर करून. पण आता त्याच्यात हे 2 नवीन कायदे नसतील. तर हे 8 कायदे जर तुम्हाला बेअर ॲक्ट इंग्लिशमधून वाचायचं असेल तर तिथून वाचा, आणि पुस्तकातून वाचायचे असतील तर पुस्तकातून वाचा. पण ॲक्ट नवीन वाचा आणि अपडेटेड आहे का नाही, सर्व ज्या काही घटना सर्व दुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत त्या कायद्यामध्ये आहेत का नाही हे आधीच समजून घ्या आणि त्याच्यानुसार करा. आता बेअर ॲक्ट इंग्लिशमध्ये वाचण्याचं काय, मग इथे बघा यावर्षी त्यांनी थोडंसं हे केलं, मी नोटीस केले, सगळ्या ह्याच्यामध्ये व्याख्या दिले. त्यामुळे व्याख्यावर विशेष लक्ष द्या. हे पण लक्षात ठेवा की व्याख्या या इंग्लिशच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेल्या असतात. एवढं जरी लक्षात राहिलं, कुठे एखादा मार्क जरी आला तरी आपल्याला एखादा मार्क वाढू शकतो. मग हे झालं. आता 14वा आहे समाज कल्याण व सामाजिक विधिविधान. आता समाज कल्याण व सामाजिक विधिविधान ह्याच्यामध्येही तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट वगैरे हे ते आहेत. मग बालकांचे संरक्षण, मग हे जे आहे जनहित याचिकेची संकल्पना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडंफार कराव्या लागतील. ठीक आहे. पण मोर ऑर लेस कुठलंही भाग 2चं पुस्तक घ्या,
युनिकचं पुस्तक चांगलं आहे. नवीन ज्ञानदीपचं जे आहे सुशांत शिंदेचं ते पण चांगलं आहे. 15वा आहे वित्तीय प्रशासन. इथे पण परत तेच आहे, अर्थसंकल्पीय प्रक्रिया नवीन ॲड केले, पण ते काही म्हणावं तसं नवीन नाही आहे, आधी पण सगळेजण वाचायचेच. मग हे समित्या ज्या आहेत, लोकसलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, युनिकच्या भाग 2 मध्ये हे फार चांगलं दिलेलं आहे, तिथून तुम्ही करू शकता. मग हे भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक, हे पण तिथून तुम्ही करू शकता. कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पेपर 4 मध्ये हे सगळं तुम्ही करणारच आहात. काही ह्याच्यामध्ये विशेष करण्यासारखं नाही आहे, फक्त हरित क्रांती आणि धवल क्रांती बघून घ्या. थोडंसं त्याच्या अनुषंगाने 1-2 प्रश्न विचारले जातील, पण ते कृषी आणि अर्थशास्त्र हा घटक जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हे कवर होऊनच जाईल. मग आहे सार्वजनिक सेवा. सार्वजनिक सेवा हा जो प्रश्न आहे, मग ह्याच्यामध्ये आता सगळं डिटेलमध्ये त्यांनी दिले. IIPA ही एक नवीन संस्था ॲड केली आहे, यशदा असेल, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही करायचं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये इंटरनेटचा थोडंसं डोक्याचा वापर करून इंटरनेटचा वापर करायचं. काय करायचं, मग लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमी आहे, त्यांच्यावर जायचं, बघायचं 4 गोष्टी ज्या चालू आहेत, अबाउट मी सेक्शन बघायचं, त्यांचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघायचं, काय त्यांची ट्रेनिंग मॉड्यूल काय आहे ते बघायचं आणि त्याच्यानुसार करायचं. आता हा एक नवीन टॉपिक दिलेला आहे, पण तसा जुन्या ह्याच्यामध्ये पण सगळ्या पुस्तकामध्ये हा कव्हर केलेला आहे, भरती आणि प्रशिक्षण वगैरे. मग घटनात्मक आणि वैधानिक संस्था, राज्य निवडणूक आयोग, महाधिवक्ता, लोकपाल आणि लोकायुक्त, हे लक्ष्मीकांतमधून तुमचं कव्हर होतं. बाकी कुठलंही एक मार्केटमधलं पुस्तक घ्याल त्याच्यामध्येही हे कव्हर होईल. आता हे जे लास्टचे जे 2 टॉपिक्स आहेत मित्रांनो, हे हे जे 2 टॉपिक्स आहेत हे एंटायरली नवीन टॉपिक्स आहेत. ठीक आहे, हे अगदीच नवीन टॉपिक्स आहेत 19 आणि 20. 19 मध्ये काय आहे, लोकप्रशासनातील संकल्पना. मग पबॅडमध्ये काय कसं होतं, डिसेंट्रलायझेशन काय आहे, डेलिगेटेड लेजिस्लेशन काय आहे, ई गव्हर्नन्स काय आहे, मग अप्रोचेस जे आहेत, बिहेवियरल सिस्टीम काय आहे, सिस्टीम्स अप्रोच काय आहे. मग बिहेवियरल सिस्टीमचे वेगवेगळे स्कॉलर्सनी काय म्हटलं आहे की एखादा व्यक्ती एखाद्या सिच्युएशनमध्ये कसा बिहेवियर करतो त्या बिहेवियरचं अभ्यास करणं, मग ती वर्णनात्मक आहे. मग सिस्टीम्स अप्रोचमध्ये डेव्हिड ईस्टन काय म्हणाले, किंवा मग ब्युरोक्रेसीच्या अनुषंगाने मग मॅक्स वेबरचं काय म्हणणं आहे है ना. मग हॉथॉर्न एक्सपेरिमेंट जो झालेला आहे त्याच्यामध्ये प्रोफेसर मेयो यांनी काय म्हटलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ज्ञानदीपमध्ये त्यांनी ते कव्हर केलेलं आहे. अजून नवीन मार्केटमधल्या कुठल्याही पुस्तकात घ्या, साधारणतः मोर ऑर लेस सेमच माहिती असेल. तुम्हाला वाटलं थोडंसं गुगल सर्च करायचं. आपल्या कोर्समध्ये तर हे आपण दोन्ही टॉपिक्स फार जास्त पद्धतशीर घेतलेले आहेत. मग ते झालं. मग आता सार्वजनिक धोरण. आता सार्वजनिक धोरण पण तसंच आहे. मग पब्लिक पॉलिसी, आता आपण ब्युरोक्रेट म्हणून प्रशासनात जाणार आहोत ना, कालांतराने आपण पब्लिक पॉलिसी बनवणार. मग ते कसं बनवलं जातं, काय बनवलं जातं पब्लिक पॉलिसीला. मग जागतिकीकरण आलं तर मग आता जागतिकीकरणामध्ये पब्लिक पॉलिसी बनवायचं थोडंसं स्वातंत्र्य कमी झालं ना, कारण आता वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करार आणि कायदे आपण साईन करत असतो. समजा आपण आता क्योटो प्रोटोकॉल होतं किंवा आता पॅरिस ट्रिटी साईन केली, तर मग आपल्याला म्हणावं तसं आपण आता ध्वनी प्रदूषण किंवा एअर पोल्युशन वगैरे करू शकत नाही ना. का, कारण आपण ते आता तिकडे साईन करून आलो आहे. त्यामुळे जागतिकीकरणामुळे काय झालं, किंवा आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये आपण पार्ट आहोत. आपल्या मनात आलं तर आपण चायनाकडून ट्रेड बंद करू शकतो का, आपलं नाही करू शकत. थोड्याशा त्याच्यामध्ये लिमिटेशन्स येऊन जातात. का, तर WTOमध्ये आपण जॉईन झालं, वेगवेगळे कायदे केलेले आहेत. आता साईटसारखं कन्व्हेन्शन आहे समजा, जे धोक्यात आलेली ज्या स्पेशीज आहेत त्यांच्या संरक्षणासाठी ते कन्व्हेन्शन आहे. मग त्याच्यामध्ये समजा चित्याला मारायचं नाही असं ठरवलं आहे किंवा सिंहाला मारायचं नाही असं ठरवलं. उद्या चालून आपल्या सरकारला वाटलं की नाही आम्हाला मारायचं शिकते, तरी आपण ते करू शकत नाही, कारण आपण ते साईट्सचे सिग्नेटरी आहोत. मग तिथे सिग्नेचर मारले, त्यामुळे आपले. मग अशा प्रकारे प्रशासकीय धोरण बनवताना, पब्लिक धोरण बनवताना आपल्यावर काय काय प्रेशर्स येतात. मग आता पब्लिककडूनही बऱ्याच वेळा डिमांड होत असते. मग त्यांना धरूनही आता समजा वेगवेगळ्या समाजाकडून आता आपल्याकडे
आरक्षणाच्या डिमांड आहेत, जॉब्सच्या डिमांड आहेत, मग मोठे मोठे जे बिल्डर लॉबी वगैरे आहेत त्यांच्याकडून वेगळ्या डिमांड्स आहेत, मग कुणाकडून काहीतरी वेगळ्याच डिमांड आहेत, मग ज्या फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून म्हणणे की 33% महिलांना आरक्षण द्या, तशी एक डिमांड आहे. किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत फिक्की आणि CII ते म्हणतात की आम्हाला स्टार्टअपला 5 वर्ष टॅक्सेस लावू नका, असं लावू नका, तसं लावू. मग असं वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या टाईपचं दबाव टाकलं जातं मग ते धोरणाला इन्फ्लुएन्स करण्यासाठी. मग त्याचा काय फरक पडतो, अशा टाईपच्या गोष्टी आहेत ह्याच्यात. बऱ्यापैकी कॉन्सेप्च्युअल आहे आणि हा नवीन टॉपिक आहे. अच्छा, ह्याच्यामधले जे जे मी टॉपिक्स दिलेले आहेत नवीन 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 म्हणून, तुम्ही जुना सिलेबसची कॉपी पहा. तुम्ही पर्सनली पण जुनी एक सिलेबसची कॉपी घ्या, ही एक नवीन सिलेबसची कॉपी आहे. मग जे नवीन टॉपिक्स असतील ना, मला पर्सनली असं वाटतं की त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातील आणि हमखास सोपे प्रश्न विचारले जातील. का सोपे विचारले जातील, कारण हे नवीन टॉपिक्स आहेत. आता लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांतावर अगदी बेसिक प्रश्न विचारले जातील. म्हणजे मॅक्स वेबरने कोणती कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, किंवा प्रोफेसर मेयोच्या एक्सपेरिमेंटचं नाव काय होतं, किंवा तुमचं मानवी संबंध सिद्धांत म्हणजे नेमकं काय आहे, किंवा डेव्हिड ईस्टनने व्यवस्था दृष्टिकोनामध्ये काय सांगितलं. असं इतके सिंपल प्रश्न ह्याच्यावर विचारले जातील. त्याच्यामुळे ह्याच्यावर एक विशेष लक्ष देऊन याचा अभ्यास करा. तर अशा प्रकारे आपण काय करायचं ते पाहिलं. आता थोडक्यात परत एकदा PYQची चर्चा करू. PYQ काय करायचं, कुठलाही टॉपिक वाचत असताना एकदा थोडंसं पुस्तक घ्यायचं, पुस्तक वाचून काढायचं, मग त्याच्यावर आलेले PYQ वाचायचे, मग परत ते पुस्तक रिपीट वाचायचं. म्हणजे पूर्ण पुस्तक नाही, टॉपिक वाईज PYQ वाचत जायचं आणि ते तसं करायचं. याने काय होतं, कुठलंही पुस्तक वाचताना कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर फोकस नाही दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टी 100% पाठ केल्याच पाहिजे, कोणत्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत, हे सगळं आपल्याला नॉलेज येत राहतं. मग हे नॉलेज आलं की आपला अभ्यास एका वेगळ्या डायरेक्शनमध्ये चालतं आणि आपला जो डोळा आहे तो शेवटी, आपली जी नजर आहे, निशाणा जो आहे तो पक्षाच्या डोळ्यावरच असतो. मग इथे आता PYQचं विषय निघालाच आहे, तर पेपर 2साठी प्रवीण चोरमले सरांचं PYQचं विश्लेषणचं पुस्तक मला अत्यंत आवडलेलं आहे. माझ्यासोबतचे आमचे बरेचसे जे अधिकारी मित्र आहेत त्यांना पण ते फार जास्त आवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रवीण चोरमले सरांचं PYQ घ्या, हायली रेकमेंडेड आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं पेपर 2. ठीक आहे. मग आता इथून पुढे तुम्हाला दिसेल की इथे आपला पेपर 2चं संपलेलं आहे. आता राहिला इथे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस. आता इथे पूर्व परीक्षेमध्ये इथे आहे तुमचं पॉलिटी, बघा पॉलिटीचं सेक्शन इथे आहे. काय आहे, महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. सगळं पॉलिटी आपण पाहिले, सगळं गव्हर्नन्स आपण पाहिले. कॉन्स्टिट्यूशन झालं आहे आपलं लक्ष्मीकांतमध्ये, पॉलिटिकल सिस्टीम झालं आहे आपलं, पंचायती राज किशोर लवटेमधून झालं आहे आपलं, अर्बन गव्हर्नन्स झालेलं आहे, पब्लिक पॉलिसी आता केलं आहे आपण, राईट्स इश्यूज हे पण झालेलं आहे. गव्हर्नन्समध्ये पण राईट्स इश्यूज दिलेले आहेत. पण हे मोस्टली प्रिलिम्सला करंट अफेअर्सवर हे प्रश्न विचारलेले जातात. मग अशा प्रकारे राईट्स इश्यूज म्हणजे इसेन्शियली महिलांचे जे राईट्स आहेत, मग त्यांच्याबद्दल काय इश्यूज आहेत, आदिवासी समाजाचे राईट्स, दलित समाजाचे राईट, मुस्लिम अल्पसंख्याकांचे राईट्स, कोणी डिसेबल्ड आहेत त्यांचे राईट्स, अशा प्रकारे उपेक्षित घटक जे आहेत त्यांचे अधिकार आणि त्यांना ते अधिकार देण्यासाठी जे प्रयत्न चालू असतात त्यामध्ये येणाऱ्या समस्या, या सगळ्यांना राईट्स इश्यूमध्ये आपण अभ्यास करतो. ते आपण पेपर 2मध्ये केलेलं आहे. मग हे असतं, ह्याला धरून करंट इव्हेंट्स असतं. करंट इव्हेंट्स करायचं, हा टॉपिक आपला संपलेला आहे. त्यामुळे आधी मेन्सचा अभ्यास करा, पॉलिटी तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. आणि मेन्सचा अभ्यास पण युजली सगळेच जण आपण लक्ष्मीकांतमधूनच करतो. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे इंडियन पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स, ही 12वीची MCERTचं बुक आहे. ते पण तुम्ही वाचा, ते फार महत्त्वाचं पुस्तक आहे. म्हणजे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन, त्याच्यावरून डायरेक्ट प्रश्न त्या पुस्तकातूनही विचारलेले आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन एक ओव्हरऑल तुमची अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी ते पुस्तक फार महत्त्वाचं आहे. 12वीचं इंडियन पॉलिटिक्स सिन्स इंडिपेंडन्स. मग हे झालं तुमचं पूर्व. तर अशा प्रकारे आपण पूर्व आणि मुख्य परीक्षा
पॉलिटीचा जो सेक्शन आहे मुख्य परीक्षेचा GS2चा जो सेक्शन आहे ते कसं वाचायचं, त्याचा अप्रोच कसा ठेवला पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी कशी राहिली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. टॉपिक वाईज कोणते कोणते टॉपिक्स वाचले सिलेबसच्या पॉईंट वाईज कोणते कोणते बुक्स रेफर केले पाहिजे, कशातून वाचलं पाहिजे तेही आपण थोडक्यात पाहिलं. हळूहळू आपण असे सेशन्स वगैरे घेत जाऊ. तुम्हाला हा सेशन पाहिल्यानंतर कसं वाटलं किंवा अजून तुम्हाला काय पाहिजे, काय याच्यातलं बरं वाटलं, काय याच्यातलं खराब वाटलं, ते सगळ्या गोष्टी मला सांगा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चरमध्ये मला याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. आणि मी GS2ची स्ट्रॅटेजी थोडंसं शॉर्टमध्ये घेणार होतो, पण मला माझ्या काही मित्रांकडून सजेशन्स आले की होतं काय युजली आता आम्ही काही वर्षापासून अभ्यास करतो आहे, त्यामुळे थोडंसं एक आहे की ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत ना त्या आम्हाला वाटते की आता सगळ्यांनाच माहीत असतील, पण जे एकदम नवीन पोरं आलेले आहेत, जसं की आम्ही जस्ट कॉलेज संपून जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हालाही याच्यामधलं काहीच माहीत नव्हतं. तर माझं एक असं होतं की जे एकदम नवीन पोरं आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदम डिटेलमध्ये घ्यावं, त्यामुळे थोडासा लांब झाला तरी झाला, पण आय होप दिस हेल्प. थोडंसं कामाला आलं असेल, थोडीफार हेल्प झाली असेल तरी दिस इज ओके. चला मग ठीक आहे, भेटूया. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.